नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गाजरपासून बनवलेल्या या केकची रेसिपी. तर तुम्हा सर्वांना केक आवडतो की नाही आणि घरगुती केक कोणाकोणाला आवडतो हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या या रेसिपीला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर हा केक अगदी हेल्दी होणार आहे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैदा नाही किंवा स्वीटनर्स आपण यूज केलेले नाही आहेत, कलर यूज केलेले नाही आहेत. एकदम हेल्दी असा हा केक आहे. त्यासाठी आपण वाटीभर तूप गरम करून घेतलं आणि त्याला रूम टेम्परेचरवर थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. त्यानंतर 1 वाटी साखर, 10 ते 12 बदाम आणि 1 चिमूटभर आपण वेलची पावडर टाकली आणि याला आपण बारीक करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात हे आपण अशी बारीक पावडर करून घेतली. तर बघा टेक्स्चर तुम्हाला दिसतच असेल अशा पद्धतीने. त्यानंतर आपण कुकरला प्रीहीट होण्यासाठी ठेवणार आहोत. कमी गॅसवर कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घेतली आणि त्याला प्रीहीट होण्यासाठी ठेवलं. तोवर आपण इथे 2 गाजर घेणार आहोत. याला आपण शिलून घेणार आहोत. शिलनीने त्याची साल काढून घेणार आहोत, कारण की त्याची साल ही खूप रट असते म्हणून. आता इथे आपण हिवाळ्यामध्ये लाल गाजर येतात, पण मी इथे ही केशरी रंगाची गाजर घेतलेली आहेत. तर बघा 2 गाजरं घेतली, त्यांना सोलून घेतलं आणि त्यानंतर याला खिसणीच्या साहाय्याने खिसून घेणार आहोत. तर बघा जास्त जाडही खिसलेलं नको आहे आपल्याला, मीडियम अगदी किसून घ्यायचं आहे. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये, कटोऱ्यात म्हणा, त्यामध्ये आपण तापवलेलं तूप रूम टेम्परेचरला आल्यानंतर यामध्ये टाकून घेतलं. त्यानंतर 1 वाटीभर दूध टाकून घेतलं. त्याच वाटीने अजून थोडंसं आपण ॲड करून घेणार आहोत. 1 चमचा यामध्ये विनेगर जाईल, प्लेन विनेगर घ्यायचं आहे. तर बघा विनेगर टाकून घेतलं. त्यानंतर आपल्याला हे रईच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप आणि दूध हे मिक्स होईल व्यवस्थित. त्यानंतर पावडर करून घेतलेली साखर, बदाम आणि वेलची पावडर यामध्ये टाकून घेतली. ते मिश्रण यामध्ये टाकून घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गिठोड्या पडता कामा नये याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं. पूर्ण व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने. त्यानंतर यावर आपण आता चाळणी ठेवायची आहे. चाळणीत आपण आता इथे 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकून घेतलं. हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला इथे 2 पॅकेट मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे, कारण की गहूच्या पिठाने चव व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी आपण थोडंसं टेस्टी होण्यासाठी यामध्ये मिल्क पावडर वापरली आहे. त्यानंतर हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रईच्या साहाय्याने. यामध्ये तुम्ही पाणीही टाकू शकतात, पण दूध टाकल्याने थोडंसं ब्रेड त्याचा एकदम मऊसूद येईल आणि खाण्यासाठी सुद्धा त्याची टेस्ट छान लागेल, म्हणून आपण इथे दुधाचा वापर करून घेतलेला आहे. तर बघा जसजसं आपण मिक्स करत जाऊ तसतसं आपल्याला दुधाची कन्सिस्टन्सी, अजून किती टाकायचं आहे दूध याची कन्सिस्टन्सी आपण बघून टाकायचं आहे. थोडंसं मी इथे 2 चमचे दूध टाकून घेतलं अजून आणि मिक्स करून घेतलं. तर बघा अजून मी अजून यामध्ये 1 चमचा दूध टाकून घेतला आणि परत मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने जास्तही पातळ करू नका, कारण की गाजर टाकल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटेलच. त्यानंतर 1 चमचा मी इथे बेकिंग पावडर टाकून घेतली आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपण आता सोडा टाकणार आहोत, कारण की बेकिंग पावडरने हे मस्त फ्लफी आणि एकदम मऊ आपला ब्रेड येईल. आणि चिमूटभरच सोडा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे. पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करा. थोडंसं अजून यामध्ये दूध टाकून घेऊया, अगदी थोडंसं. हे पुन्हा मिक्स करायचं आहे. आता बघा आपण यामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा टाकून घेतला, तर हे थोडंसं फ्लफी व्हायला सुरुवात होईल. यामध्ये थोडेसे बबल्स येतील. परत यामध्ये आपण दूध टाकून घेतलं आहे,
कारण की त्याची कन्सिस्टन्सी अगदी घट्टही राहता कामा नाही, याची काळजी घ्यायची. त्यानंतर इथे आपण 1 वाटी गाजरचा किस टाकून घेणार आहोत. जे आपण किसून घेतलेलं गाजर होतं ते टाकून घेतलं 1 वाटीभर. तर बघा, आता गाजर टाकल्यानंतर आपण दूध ॲड करायचं नाही, कारण की गाजरमध्ये थोडंसं मॉइश्चर असतंच. आणि बघा, आता गाजर टाकताच हे बघा मिश्रण कसं थोडंसं पातळसर व्हायला सुरुवात झालेली आहे. तर केकच्या टीनमध्ये किंवा कुकरचा डबा असेल, कोणतंही तुम्ही भांडं वापरू शकता, त्यामध्ये बटर पेपर टाकून घ्यायचं आहे आधीच. गाजर टाकल्याबरोबर लगेच आपल्याला हे मिश्रण पूर्ण एका डब्यात किंवा केकच्या टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे. खाली बटर पेपर ठेवायचा आहे, त्याला तेल लावायचं नाही, कारण की तेल जर तुम्ही लावलं तर ते अगदी चिकटून जातं आणि बटर पेपरसुद्धा व्यवस्थित निघत नाही. मी तुम्हाला पुढे दाखवेलच की आपण बटर पेपर फक्त बटर पेपर ठेवला आहे तर तो अगदी हलक्या हाताने जरी काढला तरी व्यवस्थित पटकन निघतो आणि आपला बेससुद्धा तुटत नाही. तर बघा, आपण इथे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील, सुकामेवा जो असेल तो तुम्ही टाकू शकता. इथे मी काजू, बदाम आणि चेरी टाकून घेतलेली आहे. तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. तर जर तुम्हाला फक्त बदाम आवडत असतील तर फक्त बदामसुद्धा टाकू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपण केकला थोडंसं सजवून घेणार आहोत. जर तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही नाही टाकलं. तुम्हाला प्लेन जरी केक आवडत असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा खाऊ शकतात, पण हे जरा बरं दिसतं, डेकोरेटिव्ह केलं आहे आपण थोडंसं. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे चेरी, काजू, बदाम टाकून घेतलं. कधी कधी दुपारची वेळ झाली की आपल्याला थोडंसं असं गोडच खावंसं वाटतं, तर तुम्ही असा अगदी लगेच 2 तासातच होतो, कारण की त्याला बेक व्हायलाच थोडा वेळ लागतो. पण अगदी हे जे मिश्रण आणि ते मिक्स करायचं जे आहे ते वेळ अगदी कमी आहे, तर तुम्ही करू शकता. तर बघा, प्रीहीट करून घेतलेलं होतं आपण कुकर, त्यामध्ये आता हा डबा ठेवून घेणार आहोत आपण. आता डबा ठेवला की झाकण एकदा लावलं की परत ते उघडून बघायची गरज नाही. कमी गॅसवर आपल्याला 45 मिनिट हा केक तसाच बेक होण्यासाठी ठेवायचा आहे. जर तुम्ही परत ओपन करून बघितलं तर केक आपला कचवट राहतो आणि त्यातली जी हीट आहे ती बाहेर पडते लगेच. म्हणून परत ओपन करू नका झाकण शक्यतो. आता 45 मिनिट इथे माझी झालेली आहेत. मी आता एकदा झाकण उघडून बघते आणि चाकूच्या साहाय्याने आपण चेक करून बघणार आहोत आपला केक झाला की नाही. तर चाकू यामध्ये आपण टोचून बघितल्यानंतर जर चाकूला काहीच लागलेलं नसेल तर बघा, इथे काहीच लागलेलं नाही आहे, म्हणजे याचा अर्थ आपला केक झाला आहे. तर याला काढून घ्यायचं आहे. अगदी एकदम आरामात आपल्याला याला थंड होऊ द्यायचं आहे 15 ते 20 मिनिटं, आणि नंतरच याच्या साईड आपण आता खरडून घेणार आहोत. आता याला आपण साईडने खरडून घेणार आहोत चाकूने, जेणेकरून बेस लवकर निघेल. परत मी एकदा चेक करून बघितलं तर झाला आहे आपला केक, थंड झालेला आहे एकदम. तर बघा, या साईडच्या आपण खरडून घेणार आहोत कडा, आणि आता आपण याला उलटवून घेणार आहोत जेणेकरून बेस लवकर निघला पाहिजे म्हणून. तर बघा, बटर पेपरसुद्धा अलगद निघालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काहीच टाकायची गरज नाही, तेल लावायची सुद्धा गरज नाही. फक्त बटर पेपर ठेवा, लगेच त्यावर रवण टाका आणि एकदम मस्तपैकी त्याला बेक होऊन थंड होऊ द्यायचं आहे, म्हणजे ते लगेच निघतं. आता कट करून बघणार आहोत आपण चाकूने. तर बघा, चाकूने सुद्धा कट केल्यानंतर एकदम व्यवस्थित तो कट होतो आहे, कुठेच असा तुटत नाही आहे आपला ब्रेड, तुम्हाला दिसतच असेल. आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये मैदा यूज केलेला नाही आहे. काही लोकांना मैद्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात, पण हे आपलं घरगुती एकदम गावरानी केक जरी म्हटला तरी चालेल. हा गव्हाच्या पिठापासून आपण केक बनवलेला आहे. तर बघा, स्पंजी पण खूप झालेला आहे आपला केक, एकदम मस्त असा केक. कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की सांगा. आता आपण याला कट करून घेणार आहोत. तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी माझ्या परीने प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत रेसिपी पोहोचवण्याचा. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल
किंवा तुम्ही बघितलेले असाल माझे व्हिडिओज आणि सबस्क्राईब केलेले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोज नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जी काही नवीन रेसिपी अपलोड करेल ती तुमच्या मोबाईलवर लगेचच नोटिफिकेशनवर दिसेल. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी आणि काही वेळेस आपल्या मूडनुसार तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी खायला आवडतात हे मला सांगा आणि सपोर्ट नक्की करा. तर बघा, अशी ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा, स्वस्त राहा. बाय.